नमस्कार, मी क्रांती आणि माझ्या चॅनलवर तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते। धनत्रयोदशीच्या दिवशी पासून आपण दिवे जास्तीत जास्त प्रज्वलित करायचा प्रयत्न करत असतो। तर ह्या दिवशी आपल्याला 13 दिवे लावण्याचं काय महत्त्व आहे? 13 जे आहेत ते देवता आहेत, त्यांच्यासाठी आपण हे दिवे लावत असतो। आपण अर्थात या दिवशी यमदीपदान करतो, यमाला दिवा लावतो, आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवे लावतो। परंतु हे जे दिवे आहेत ते 13 वेगवेगळ्या देवतांचं प्रतीक आहे। त्यामुळे हे 13 दिवे अर्थात तुम्ही पंक्तीचे लावू शकता, त्याच्यासाठी कणकेचे देखील तुम्ही बनवू शकता, पणतीचे देखील लावू शकतात। त्याच्यासाठी तेलच घ्यायचं आहे, ना की तुम्हाला तुपाचे दिवे लावायचे आहेत। तर तेलाचाच दिवा लावायचा आहे आणि तो तुम्ही मोहरीचा शक्यतो तेलाचा लावला तर खूप जास्त बेटर होईल। जर नसेल मोहरीचं तेल अवेलेबल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा देखील लावू शकता। आता ह्या दिव्यांच्या मागे काय कहाणी आहे की हे जर दिवे आपण लावले तर आपलं सर्व म्हणजे म्हणतात ना, ज्या धनसंपत्ती आहे ती 13च्या पटीने आपल्याकडे परत येत असते। त्यामुळे आपल्याला हे दिवे जे आहेत ते 13च्या संख्येमध्ये लावायचे आहेत। 13च्या संख्येमध्ये लावताना हे दिवे कुठे लावायचे आहेत तर तुम्हाला जो आहे तो जिथे तुम्ही पाण्याची साठवण करतात की जसं की हंडा असेल, मडकं कोणाकडे असेल तिथे तुम्ही माठाजवळ हंड्याजवळ एक दिवा लावा। जिथे तुमचा कचरा ठेवतो आपण अर्थात त्या दिवशी तिथेही दिवा लावायचा आहे। मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दिवा लावायचा आहे, तुमच्या खिडकीत दिवा लावायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दिवा लावायचा आहे, खिडकीत दिवा लावायचा आहे। तुमचे जे देवघर आहे तिथे तुम्हाला दिवे लावायचे आहेत। तुमचा टेरेस आहे, छत असेल तर त्याच्यावरती तुम्हाला दिवे लावायचे आहेत। म्हणजे ह्या दिव्यांनी काय होणार आहे की येणारं जे काही आपण म्हणतो ना, सर्व बाजूनी आपली प्रगती व्हावी हीच एक इच्छा असते। चित्रगुप्तासाठी तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आणि अर्थात तुम्हाला दक्षिण दिशेला देखील एक दिवा लावायचा आहे। तो आहे पितरांच्या नावाने। घरात यमदीपदान तुम्ही बाहेर करणार आहात, पण तुम्हाला पितरांसाठी देखील एक दिवा लावायचा आहे, तो दक्षिण दिशेला। ईशान्य दिशेला जरी दिवा लावायचा आहे तो तुम्हाला ईश्वरासाठी दिवा लावायचा आहे। अशा रीतीने तुम्हाला हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि आपल्या देवांजवळ पण दिवा लावायचा आहे। लक्ष्मीची पूजा करतात तिथे एक दिवा ठेवायचा आहे। अशा रीतीने सर्व काही दिवे तुम्हाला लावायचे आहेत। ह्या दिव्यांनी काय होणार आहे तर अर्थात ह्या दिव्यांनी आपली सर्व बाजूंनी जी आहे ती जे इन्कम आहे ते 13च्या पटीमध्ये वाढणार आहे। आणि हे बघा, हे दिवे वेगवेगळ्या देवतांना समर्पित आहेत। जसं की मी तुम्हाला सांगितलं, आपण पाणी जलदेवतेच्या इकडे दिवा लावतो आणि अर्थात तुम्हाला अजून एक दिवा हे दिवे लावत असताना एक सांगायचं राहिलं की आपल्याला जे बाथरूम आहे, टॉयलेट नाही म्हणते मी, बाथरूम जिथे आपण आंघोळ करतो त्याच्या बाहेर पण एक दिवा लावायचा आहे। जिथून आपण सर्व काही घरात गोष्टी करत असतो, आपण स्वयंपाकघरामध्ये शेगडीजवळ एक दिवा लावा, जेणेकरून तुम्ही अन्नपूर्णा मातेचे आशीर्वाद घेत असतात। पाण्याचा जलदेवतेचा जवळ दिवा लावा, जेणेकरून तुम्ही जलदेवतेचा आशीर्वाद घेत असतात। कचऱ्याजवळ दिवा का लावावा तर ती अलक्ष्मी आहे, तिला निघून जाण्यासाठी विनंती करा आणि तिथे दिवा लावा। मुख्य प्रवेशद्वारा बाहेर तर आपण दिवे लावतो, तिथे तुम्हाला 2 दीपक लावायचे आहेत। खिडकीमध्ये का दिवा लावावा कारण खिडकीतून येणारी जशी हवा खेळती असते, ज्याने प्रसन्न वाटतं, तसं आपलं जो म्हणतात ना की आपल्याला कधी पैशाची कमतरता नसावी, आपल्याकडे पैशाचा ओघ पण त्याच पद्धतीने खेळता राहावा याच्यासाठी तिथे दिवा लावायचा आहे। टेरेसवर का लावावा तर अर्थात टेरेसवर आपलं छप्पर असतं, टेरेस किंवा तुमच्याकडे बाहेर जर बाल्कनी असेल तर तुम्ही तिथे लावू शकता। जिथे छप्पर आहे, आपल्या डोक्यावर जर छप्पर आहे तर अर्थात तिथेही दिवा लावा। जर तुम्ही 1+ राहत असाल तिथे लावा, कारण छप्परामुळेच आपण आहोत, आपल्या डोक्यावर छप्पर आहे म्हणून आपण आहोत। त्यामुळे तिथे दिवा लावायला अजिबात विसरू नका। तुमच्या घरी लक्ष्मीची पूजा मांडणी जिथे होते तिथे दिवा लावायला विसरू नका। आपलं बाथरूम खूप आपण कधी कधी खूप म्हणजे हलक्यात घेतो ह्या सगळ्या गोष्टी, पण हलक्यात घेऊ नका। बाथरूममधून आपण स्वतः स्वच्छ होऊन बाहेर येतो। बघा, तुम्ही एखाद्या दिवशी आंघोळ नाही केली तर आपल्याला किती जडपणा येतो अंगामध्ये। हेच जर आपण लवकर मस्त आंघोळ करून बाहेर येतो, त्याच्यानंतर आपल्या जे शरीर आहे तिथे स्वच्छ करतो, त्यामुळे तिथे अर्थात तुम्हाला दिवा लावायचा आहे। दिवे लावत असताना फक्त तुम्ही एवढं काळजी घ्या की 2 वातींची एक वात करायची आहे आणि तुम्हाला जो दिवा आहे तो
ह्याचा म्हणजे तिळाच्या तेलाचे किंवा मोहरीच्या तेलाचा लावायचा आहे. आणि त्याचबरोबर ह्या दिव्यांमध्ये जर तुम्हाला पिंपळाच्या वृक्षाखाली जर दिवा लावता आला तर खूप छान. त्याने पण तुम्हाला आर्थिक प्रगतीचे मार्ग तर खुले होतातच, त्याचबरोबर पितरांची देखील सेवा होते. आणि तुम्हाला दक्षिण दिशेला पितरांच्या नावाचा एक दिवा लावायचा आहे. हे दिवाळीमध्ये जे आपण दिवे लावतो ना, याने फक्त आपली उन्नती नाही होत, तर पितरांना देखील सद्गती प्राप्त होत असते. आपण स्वतःचाच फक्त फायदा नाही करत, तर पितरांचा देखील फायदा करतो, त्यांना देखील सद्गती प्राप्त करून देत असतो. त्यामुळे 13 दिवे लावायला अजिबात विसरू नका. एक एक दिवा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला लावायचा आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला तुम्ही 2 दिवे लावणार आहात. आणि जर तुमच्याकडे जवळपास झाड असेल तर अर्थात तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली लावा, तुळशी मातेपुढे दिवा लावा. ह्या पद्धतीने सर्व दिवे तुम्हाला तिथे तिथे ठेवून यायचे आहेत. हे प्रत्येक देवतेसाठी दिवे आहेत, जसं की अग्नी, जल, त्याचबरोबर तुम्ही बाथरूम जवळ जिथे म्हणजे सर्व काही तुम्हाला सर्व बाजूंनी एकतर तुमच्या घरामध्ये रोषणाई येणार आहे, सर्व बाजूंनी प्रकाश येणार आहे, सर्व बाजूंनी प्रगतीचे मार्ग खुले होणार आहेत. आणि त्याचसाठी हे दिवे लावायचे आहेत, त्यांचंच प्रतीक आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.